काल आमचा भाऊ स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। प्रचंड द्वेष, प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे। आमच्या मनामध्ये राग, सगळ्यात पहिला हा वाल्मिक कराड याला फाशी झाली पाहिजे। दुसरा असं आरोपी हा जातीवाद मंत्री धनंजय मुंडे याला देखील सह आरोपी केलं पाहिजे। आणि या सर्वांना जाणून बुजून हेतू पुरस्कर पाठीशी घालणारे त्यांचे पक्ष प्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत। यांचा देखील आम्ही निषेध करतो। धनंजय मुंडे सह आरोपी करावं, वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे। अजून एक कृष्णा आंधळे फरार आहे, म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही, काय म्हणावं याला? हा द्वेष, ही चीड आमच्या मनामध्ये आहे। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा, अजित पवारचा, धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो। यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, यांना सह आरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीपेक्षा जर कोणती शिक्षा असेल, भारतीय संविधानामध्ये फाशीबरोबर शिक्षा असेल, सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि जर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही। राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा ही चांगली गोष्ट आहे। फक्त राजीनामा देऊन समाधान नाही, त्याला सह आरोपी केलं पाहिजे। वाल्मिक कराडचा आता